कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मजेत असाल. तर इथे कढई ठेवली गॅसवर तेल तापवायला. तेल तापतं आहे तोपर्यंत एकीकडे पुरींची तयारी करून घेते. माझा कुकर लावला गेला आहे, म्हणजे त्याच्यात भात झालेला आहे, वरण झालेलं आहे आणि आता मी करते पुऱ्या. ऑलरेडी भाजी पण रेडी झालेली आहे आणि इथे मी ना पीठ मळून घेतलेलं होतं आणि छोट्या छोट्या लाट्या करून घेतलेल्या आहे. याच्याने आपलं काम बरंचसं इझी होऊन जातं. तेल तापतं आहे तोपर्यंत मी मस्त पुऱ्या लाटून घेते, कारण की कडक तेलामध्ये एकदम पुऱ्या तळल्या ना खूप छान पुऱ्या तळल्या जातात. आणि मस्तपैकी पुऱ्या तळून घ्यायच्या आहे आपल्याला. आता गरम गरम तेलात पुऱ्या टाकून मस्त फ्राय करून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता मी किती पटापट पुऱ्या तळते, कारण गरम तेल असल्यावर ना फार फास्ट काम होऊन जातं, जास्त वेळ लागत नाही पुऱ्यांना. आणि इथे पुऱ्या तळल्या गेल्या. आता पुढच्या पुऱ्यांची बॅच रेडी करते, तोपर्यंत थोडासा गॅस बारीक केलेला आहे आणि आपण पुऱ्या तळून घेऊया. बटाट्याची भाजी आणि पुरी ही सगळ्यांनाच आवडते, तर तुम्हालाही आवडत असेल. आमच्या घरातही आवडते पुरी पोळीबरोबर आवडते. पण कसं होऊन जातं की आपलं रेग्युलर होत नाही. अरे पुऱ्या झाल्या. इथे मी टिफिन भरून घेते. 3 डबे होते आज माझे, तर मी इथे वरण वाटीमध्ये टाकून घेते 3 जणांचे. एकाला वरण भात नको होता, म्हणजे भातच नको होता, पण मी तरीही कसं बरोबर वाटत नाही म्हणून मी थोडासा वरण भात दिला. मसाले भात नव्हता, तर वरण भात खातील ह्या हिशोबाने, तर मग एकांना कमी दिलं आणि 2 जणांना व्यवस्थित दिला, आणि त्यांना वरण भात आवडतो म्हणून. तर इथे मी सगळं बाजूला केलं आणि ताटामध्ये भाजी, पुरी, वरण हे सगळं ठेवून घेते. म्हणजेच एक प्रकारे पूर्ण ताट भरून घेते मी. एकीकडे आता भात पण ठेवून घेते, गरम गरम भात काढलेला तर कुकरमधनं. आणि माहीला भूक लागली, ते मग माहीला मी एका ताटलीमध्ये वरण आणि भात दिलं आणि एकीकडं मी आता ताटामध्ये लोणचं बी ठेवून देते. तर इथे पुऱ्या व्यवस्थित ठेवून सईला सांगितलं वर जाऊन देऊन यायला, कारण की ज्यांची टिफिन आहे ते आमच्या इथेच राहायला आहे. तर त्यांना पटकन सई देऊन येते एक एक ताट करून, कारण तिचे पप्पा तर येणारच नव्हते ना, ते लेट येणार होते रात्री. त्यामुळे मग दुसरं पण ताट रेडी केलं. तोपर्यंत ती पहिलं ताट देऊन येईल आणि मग नंतर दुसरं घेऊन जाईल. दुसरं झालं का मग तिसरं. ह्या हिशोबानेच मी ताटं रेडी करत होते. पण तिसऱ्या ताटाला पुऱ्या जरा कमी पडल्या माझ्या, कारण मध्ये 2-3 पुऱ्या सईने माईने खाल्ल्या, माझ्या लक्षात नाही आल्या. तिने प्लेटमध्ये घेऊन खाल्ल्या पण माझ्या लक्षात नाही आल्या. म्हणून मग मी थांबली आणि पुऱ्या करून घेते. मग परत मी पोळपाट अंडे ठेवून, कारण की माझा किचन ओटा एवढाच आहे आणि बाकीचं सामान ठेवायला पण जागा नाही आहे एवढी. तर मी सगळं किचन ओट्यावर सगळं ॲडजस्ट करणं म्हणजे तेवढंच अवघड आहे. इकडे मी पटापट पुऱ्या लाटून घेते. तेवढ्यात बेल वाजली होती, आलेले होते, त्यांच्याशी बोलली, परत आली. पुऱ्या लाटून घेते तोपर्यंत तेल गरम होत होतं. आता राहिलेल्या पुऱ्या पण करून घेते आणि पुऱ्या झाल्यानंतर आता फ्राय बी करून घेते. आता काही पुऱ्या व्यवस्थित होत्या, फुगलेल्याच पुऱ्या देता येतात ना. ज्या फुगल्या नाही त्या पुऱ्या मी दिल्याच नव्हत्या आणि पुऱ्या ऑलरेडी कमीच होत्या, त्यामुळे मी दिल्या पण नव्हत्या. मग तेवढ्या सईने पण पुऱ्या घेतल्या, त्या खाल्ल्या आणि मग मी परत नवीन पुऱ्या काढल्या त्यांच्यासाठी स्पेशल. त्यांना दाट दिल्यानंतर मग आमच्या पुऱ्या केल्या. तिथे गरम गरम तेलात मस्त पुरी फुगली की खूप छान लागते आणि सॉफ्ट पण असते गरम तेलात, आणि खायला पण मस्त असं गोड गोड लागते. तर इथे मी आता बाकीच्याही पुऱ्या तळून घेते, कारण की पुऱ्या मी कमी लाटलेल्या होत्या. आता बाकीच्या पुऱ्या लाटून घेते आणि तळून घेते, कारण की त्यांनी भात कमी नव्हताच सांगितलं, त्यामुळे त्यांना पुरी व्यवस्थित देणे, कारण की हे जेवण तर व्यवस्थित व्हायलाच पाहिजे. तर इथे मी त्यांना पुरी दिली, ताट दिलं, सईला पाठवलं. आणि राहिलेल्या पण पुऱ्या करायच्या होत्या मला, त्यामुळे एकीकडं माहीला पुरी भाजी खायची होती, मग तिला देऊन दिली. आणि आता मी पुऱ्या करते माझ्यासाठी, सईसाठी, कारण ती अजून खाणार होती. बटाट्याच्या भाजीबरोबर खाल्लेली नव्हती, ती खाणार होती. तर मी इथे लाट्या करून घेते पटापट आणि मग लाटून घेते.
हे एकत्र 5-6 पुऱ्या जर लाटल्या ना तर व्यवस्थित मग तळायला व्यवस्थित जातं. आता मी खूप साऱ्या पुऱ्या बनवून मग तळल असं नाही होऊ शकत. त्यामुळे याच प्रकारे मी पुऱ्या लाटते, तळते याच प्रकारे. आणि आता परातमध्येच काढून घेते, ताटात नाही काढते मी. किती भांडे तेलकट होऊन जातात. आणि याच्याने फुल गॅसवर तळल्याने ना पुऱ्या तेलकट पण नाही होत. हा एक पॉईंट आहे. आणि इथे पुऱ्या लाटत लाटत आम्ही बोलत होतो. आता बाकीच्याही पुऱ्या लाटून घेते मी. एक व्यक्ती सगळेच कामं करत असल्यावर हेच प्रॉब्लेम होऊन जातो. त्यामुळे चालायचंच. आपले काम किती बी केले तरी कमीच असतात. आणि हे सगळं करत करत बराच वेळ होऊन गेलेला होता मला. सगळं झाल्यानंतर मी जेवण करून घेईल. हॅलो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल. तर आता तुम्ही बघितलं आहे की मी व्हिडिओ स्टार्टिंगच पुरींपासून केला होता. तर मी आज बटाट्याची भाजी, वरण, भात, पुरी केली होती. टिफिन दिले तुम्हाला. मी आज दाखवले मी कशा पद्धतीने संध्याकाळी टिफिन देते. तर पूर्ण ताटच वाढून देते. आणि या प्रकारे पुरी भाजी वगैरे दिली, लोणचंही दिलं. जर काही वेगळं असेल तर तेही बनवते मी कधी कधी. कारण की आपल्याला जसं वेगळं वेगळं आवडतं तसं त्यांनाही आवडत असेल. सांगत नाही मला मुलं कधी की मॅडम मला हे खायचे किंवा तुम्ही असं काहीतरी बनवा. कधीच नाही. कधी कंप्लेंट पण नाही करते. खूप चांगले विचारे आहेत. ते मला समजून पण घेतात आणि ॲडजस्ट पण करतात. तर डबे तर दिले गेलेले आहे. आता ते सगळे एकत्र बसतील तेव्हा जेवतील. आणि पोरींचंही झालं आहे. आता राहिली मी आहे आणि साधारण ते नाही आहे. साधारण ते कंपनीतच आहे आणि ते कंपनीतनं जेवण करून येणार आहे. खरं तर आज मला ना नैवेद्य दाखवायचा होता देवींना. आषाढ टळायचं होतं. पण साधारण ते नसल्यामुळे सगळं माझा गोंधळ झाला आहे. आणि त्याच्यात मी मेथीची भाजी नव्हती आणली. आता नेमकं पाहिले मी मेथीची भाजी. म्हटलं आणू कधी, ती निवडू कधी. त्याच्यातच मध्ये कस्टमर पण होते. त्यांच्याशी बोलण्यातही वेळ जातो, फोनवर वेळ जातो. कारण फोनवरही फोन चालू होता माझा इम्पॉर्टंट. ते काम होत नाही. आता हा शुक्रवार तर गेला. आता लास्ट एकच मंगळवार बाकी आहे. कारण की मला नैवेद्य दाखवायचं आहे. काय माहिती काय होतं की त्या दिवशी काही ना काही प्रॉब्लेम येतो. तर आता ते तर जेवण करून येणार आहे. मग माहीचं चाललं तो पुरी खायची. तर मग म्हटलं जाऊ बटाट्याची भाजी आणि पुरी करते आणि वरण भात करते तोंडी लावायला. त्यामुळे आज पुरी भाजी केली. शक्यता आम्ही पुऱ्या फार कमी करतो, पोळ्याच करतो. पण कधी मध्ये चेंज हवं लाईफमध्ये, चांगलं वाटतं. तेच खाऊन पण कंटाळा येतो. हा व्हिडिओ ना रात्रीच्या टायमाचा आहे, म्हणजे संध्याकाळचं रुटीन आहे माझं. आता जेवण वगैरे केल्यानंतर मी परत व्हिडिओ घेते करायला. कारण की मी नाईटला कसं रुटीन असतं माझं संध्याकाळचं ते तुम्हाला आज दाखवते. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत राहा. आयुष्य आनंदाने हसण्याने घालवा ही देवाकडे तुमच्या वतीने मी प्रार्थना करते की तुमच्या आयुष्यात खूप खूप छान हो. आणि तुमच्याच काय सगळ्यांच्याच लाईफमध्ये होऊ दे. ज्याचे दुःख चालू आहे, ज्यांचे काही प्रॉब्लेम चालू आहे त्यांची सॉल्व्ह होऊन जाते हीच देवाचरणी विनंती आहे. चला तर मग आपण सुरू करू श्री गणेशा म्हणून आपल्या आजच्या ब्लॉगला. ते इथे मी कॅनव्हस पेपर घेतला आहे, फोल्ड केलेला आहे 4 ते 5 वेळा. आणि इथे मी पानाचा आकार देऊन घेतलेला आहे आणि तो आता मी कट करून घेते आहे. आणि हा ना जरा मोठ्या पानाचा आकार आहे. मी एकदम छोटा आकार नाही केलेला. कारण की मी जे बनवते ते तुम्हाला दाखवते. आणि आज बनवते आपण कमळाचं हे आसन देवबाप्पासाठी, गणपती बाप्पासाठी. तर आता माझ्याकडे जो कपडा आहे सॅटिंगचा त्याच्यावर मी ते चिपकवून घेते आणि एक्स्ट्राचा भाग सोडून कट करून घेते. या प्रकारे सगळेच आपण चिपकवून घेतले आणि कट करून घ्यायचे आहे. तर कारण की एक्स्ट्राचा भाग नंतर कट करावा लागेल आणि शिवायलाही प्रॉब्लेम देतो. त्यामुळं थोडंसं एक्स्ट्राचं काम करावंच लागतं
किती नाही म्हटलं तरी. आणि हे ना खूप सुंदर असं बनलं आहे. जेव्हा बनून झाल्यानंतर तुम्ही बघाल तर खूप, जर तुम्हाला पण असे काही ऑर्डर द्यायची असेल तर मला नक्की सांगा. आणि आता गणपतीचे बाप्पा येण्याचे दिवस येत आहे. बाप्पा येणारे घरी, त्याच्या आगमनाची तयारी चालू आहे. त्यामुळे असं काही ऑर्डर असेल तर मला नक्की सांगा. काहीतरी वेगळं बघा. आणि चौरंगवर खूप छान दिसतं. तर हे आता मी सगळे कट करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकतात. आता खाली अस्तर म्हणून सॅटिंगचाच कपडा ठेवला आहे आणि त्याच्यावर स्टिच करून घेतो आहे कॅनव्हसच्या साईडनेच. आणि बघा तुम्ही एकदम परफेक्टली शिलाई मारून घेतलेली आहे. फक्त खाली नाही मारलेली, पूर्ण पान केलं आहे. पण खालची जी बाजू आहे तिथे नाही मारायची, कारण की आपल्याला ते पलटवायचं पण आहे. त्यामुळे या प्रकारे आता सगळे आपल्याला स्टिच करायचे, जेणेकरून आहे ना आपल्याला खूप सारे पानं बनवायचे. त्यामुळे मी आता एकामागे एक पण करणार आहे. आणि एक्स्ट्राचं राहिला का खूप प्रॉब्लेम देतो, त्यामुळे ना कट करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता शिवून झाल्यानंतर एक्स्ट्राचा जो भाग होता तो कट करून मी त्यांना कट मारलेले, जेणेकरून जो गोलाकार आहे तो पलटवायला आपल्याला सोपा जाईल, इझी जाईल. आणि इथे पलटवते मी. बघा तुम्ही पलटला ना, पलटून घ्यायचं आहे. त्याच्या टोकाने टोक काढून घ्यायचे, काही यूज करा. आणि त्याच्याने एकदम परफेक्टली त्याचे पुढचं जे टोक आहे ते काढून घ्यायचं आहे. एकूण एक भाग असं व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आणि मग आता आपल्याला त्याच्यावर खालून स्टिच करायचे आहे. आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. या प्रकारे सगळे करून घ्यायचे. आणि आता आपल्याला सगळ्या पानांना या प्रकारे लेस लावायची. इथे तुम्ही समोसा लेस वापरली तरीही खूप छान दिसेल. माझ्याकडे ही लेस होती आणि मला खूप छान वाटली त्याच्यावर, म्हणून मी ही लावून दिली. जास्त जाड नाही, जास्त बारीक नाही, जास्त हे पण नाही, तर खूप छान दिसत होती. आता हे जे आहे 16x16चं माप आहे. हे चौरंगावरचं आहे. माझ्या घरी जो चौरंग आहे त्या चौरंगाच्या मापाचं आहे. खाली अस्तर टाकले आणि एक साईडने कॅनव्हस चिपकवून घेतलेले आहे. आता चारही बाजूने तिन्ही बाजूनी टीप मारून घ्यायची आहे. जी चौथी बाजू आहे तिथे थोडंसं सोडून टीप मारून घ्यायची, जेणेकरून आपल्याला आहे ना तेही पलटता यायला पाहिजे. फिनिशिंग खूप भारी येईल त्याच्याने आपल्याला. ते इथे मी मध्ये अंतर सोडलेलं होतं. आणि आता जे राहिलेले एक्स्ट्राचं जे कपडा आहे तो सगळा कट करून घ्यायचा आहे आपल्याला. कोण्यांमध्ये आपल्याला थोडंसं कट मारून घ्यायचं आहे, जो इथे दिसणार नाही तुम्हाला. या प्रकारे सगळे क्लीन करायचे. आणि इथे थोडंसं वाटलं की म्हणून मी परत एक टीप मारून घेतली. आता तुम्ही बघू शकतात टीप व्यवस्थित बसली नाही, म्हणून टीप थोडीशी उसवून घेतली आणि परत बसवून घेतली. आणि आता आपल्याला आहे ना जी कोणी आहे ती कट करून घ्यायची आहे. आणि इथे आपल्याला आता पलटून घ्यायचं आहे. आपलं जे कमळ आसनचं खालचा बेस आहे तो पलटून घ्यायचा आहे. आणि सगळे एकूण एक कोणं बाजूला करायचे. आता तुम्ही एकूण एक कोणं मी काढताना तुम्हाला दाखवते. असं उलगडून घेतलेलं आहे आणि एकसारखं करून घ्यायचं, जेणेकरून आपलं व्यवस्थितपणे कपडा व्यवस्थित होईल. आता कोणे उसपटून झाल्यानंतर आपले आता दाबटीप टाकून घ्यायची आहे. आणि आपण जिथे ओपन भाग ठेवलेला होता तिथेही टीप मारली जाते दाबटीपने. चारही बाजूने दाबटीप मारून घ्यायची आहे आपल्याला. दाबटीप ही खूप महत्त्वाचं काम करते फिनिशिंगच्या बाबतीत. आता इथे मी सर्कल घेतलेला आहे. तुम्हाला तुमच्या अंदाजाने सर्कल घ्या. मी हा अंदाजेच घेतलेला आहे. एक ताटली ठेवून त्याचा सर्कल कट केलेला होता मी हा. आता त्याला राऊंडने शिवून घेतलेलं आहे खाली अस्तर टाकून. आता पाठीमागची साईड वर घ्यायची, कट मारून त्याला पलटून घ्यायचं आहे. तर इथे मी पलटून घेते.
त्यावेळेस काही गोष्टी पलटवायला पण खूप जिव्हार आणतात आणि कॅनव्हास लावल्यामुळे ते लवकर निघतच नव्हतं. आता पलटून झालेलं आहे. आता त्याच्यावर दापटीप मारून घेऊ आपण पूर्ण याच्यात. आणि आता हे कमळाचे पान आहे, त्याला दोघं मध्यभागी दुमडून 3 इंच लांबीला असं हलकीशी एक टिप मारून घ्यायची, जास्त नाही, जेणेकरून एक पाकळीचा आकार तयार होईल. याच प्रकारे सगळ्या जेवढ्या पाकळ्या आहे आपल्याकडे तेवढ्या करून घ्यायच्या आहे. खूप छान त्याचा इफेक्ट वाटतो. असे सिंपल लावण्यापेक्षा हिचा थोडासा फरक पडतो. आता या गोल आकाराच्या हिशोबाने आपल्याला खडूने मार्किंग करून घ्यायची आणि आपण जे पाकळ्या शिवल्या आहे ते आता आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहे, त्याच्यावर एक एक ठेवून. तुम्ही बघू शकता मी स्टिच करून घेते. आता एकामागे एक पाकळी ठेवून या प्रकारे स्टिच करून घेऊया आपण गोल सर्कलमध्येच. खूप सुंदर वाटतंय, लुक यायला लागले. आत्तापर्यंत काही कळत नव्हतं काय बनवतंय, जसजसे पाकळी जोडते तसतसं तो आकार यायला लागला आहे. तर आता आपण पूर्ण पाकळ्या परत एक डबल राऊंडमध्ये पण स्टिच करून घेऊया. 2 पाकळ्यांच्या मध्ये या प्रकारे खूप सुंदर असं हे कमळ आसन तयार होऊन येतं. मेहनत आहे, याला वेळ लागला आहे. सेटिंगचा कपडा होता चटकणारा, त्याच्यावर काम केलं आहे. याला पूर्ण 1 दिवस लागला आहे, असं पूर्णपणे 1 दिवस. मी फर्स्ट टाईमच बनवलं होतं हे, पण खूप सुंदर बनलं. कारण की ऑनलाईन जेव्हा बघायला गेली तर छोटं आणि ते बी 600, 700, 800 या रेंजमध्ये मी पाहिले. तर हे आपण घरी बनवलेलं आहे आणि आपल्या कोणाला ग्राहकाला पाहिजे असेल तर हे आपण 400 रुपयेमध्ये देतो आहे. आता हा राऊंड आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे त्याच्यावरनं. तुम्ही बघू शकतात खूप सुंदर असं हे तयार झालेलं आहे. राऊंड स्टिच करून झाला आहे. आता त्याच्यावर आपल्याला लेस लावायची आहे. इथे लेस लावून घेऊया राऊंड सर्कलमध्ये. खूप सुंदर अशी लेस लावल्यानंतर खूप सुंदर असं वाटतंय. पूर्ण सर्कल राऊंड करून घ्यायचे आहे. परत आपल्याला मध्येही लावून घ्यायचे आहे. एक छोटा सर्कल करून घेऊया, खूप सुंदर वाटते. ते डबल डाप टिप टाकून फिक्स करून घ्यायचं आहे. तर आपलं फिनिशिंग करून घ्यायचे, एक्स्ट्राचे दोरे वगैरे सगळे कट करून घ्यायचे सगळीकडनं आणि फिनिशिंग करून घ्यायचे. आपलं कमळाचं आसन रेडी आहे देवबाप्पांसाठी. आता आपल्याला त्याचे कमळाचे पानं हे वर उभे राहण्यासाठी आपल्याला एक पट्टी बनवायची. ती पट्टी बनवण्यासाठी आता मी इथे कॅनव्हासची जी स्ट्रीप येते ती घेतलेली आहे, जी आपण पॅन्टमध्ये बॉटमसाठी यूज करतो ती स्ट्रीप घेतलेली आहे पट्टी. तुम्हाला ही नाही वापरायची असेल तर कॅनकेनची पट्टी येते 1 ते 1.5 इंचाची, तीही वापरू शकतो. आणि याला दोघं साईडने या प्रकारे स्टिच करून घ्यायचं आहे. फिनिशिंगमध्ये आपण स्टिच करून घ्यायचं आहे. दोघं साईड पूर्ण झाकली गेली पाहिजे आणि या प्रकारे आपण स्टिच केल्यानंतर एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे दोघं साईडने. आणि आता आपल्याला यूज करायचं वेलक्रो. इथे 1 ते 1.5 इंचाचं वेलक्रो मी कट केलेलं आहे. एक ह्या साईडने तर एक दुसऱ्या साईडने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी एक ह्या साईडने स्टिच केलं आहे, एक दुसऱ्या साईडने स्टिच करून घेते. आणि इथे माझा मध्येच दोरा तुटला. काही वेळेस बऱ्याच वेळा दोरा फार तुटतात. तर इथे मी कट करून व्यवस्थित स्टिच करून घेतलेले. आपलं झालं आहे. आता कमळाच्या खाली ही बेल्ट टाकला आहे आणि स्टिच चिपकवला आहे. तर बघू शकतात आपले कमळाचे जे पानं आहे ते वर आलेले आहे
आणि आकार दिला आहे मी त्यांना, थोडासा हलकासा वाकवलं आहे. खूप सुंदर असं हे ब्रह्मकमळचं आसन रेडी झालं आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.